नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल वाचन या विभागातील वीरांगना हा पाठ पाहतोय. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनाशील वीरपत्नी ते सदैव सज्ज अशी वीरांगना असा प्रवास या पाठामध्ये दिलेला आहे. आपण सुरुवात केलेली आहेच. म्हणजे कठोर परिश्रमांमुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला आणि तो केला त्यांनी. म्हणजे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. बघा, पती निधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या काहीत लोटल्या होत्या, आपण पाहिलेलंच आहे. आणि त्यांना 2 अपत्य. मग बघा, त्यांनी निर्धार केला की आता आपण सैन्यामध्ये जायचं. देशाला 2 फौजी देण्यात मला खूप आनंद वाटेल असं त्यांना मनापासून वाटायचं. त्यासाठी त्यांनी स्वतः पतीच्या निधनानंतर सैन्यात भरती व्हायचा निश्चय केला. रात्रंदिवस अभ्यास केला. स्टेट सिलेक्शन बोर्डाच्या अत्यंत अवघड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या, म्हणजे उत्तीर्ण झाल्या. लेफ्टनंट पदासाठी चेन्नईच्या कॅम्पमध्ये ट्रेनिंग सुरू झाली. आपल्या बघा 10-12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या स्वाती या खडतर प्रशिक्षणात कायम आघाडीवरच होत्या. म्हणजे इतर जे त्यांचे सहाध्यायी होते किंवा बरोबरची लोकं होती त्यांच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या होत्या स्वाती. त्यांनी या खडतर प्रशिक्षणात कायम त्या मग आघाडीवरच होत्या. अशा रीतीने त्यांनी आपलं हे कठोर परिश्रम पूर्ण केलेले आहे. ठीक आहे, आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे, आता पुढे बघूयात आपण. बघा, इथं दिलेलंच आहे की म्हणजे देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक म्हणजे अनोखा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आईवडील, सासरची मंडळी, मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासून धाडशी होतीच असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे जिद्दीचे मूर्त रूप आहे. या खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. बघा, त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांचं वय जवळपास 40च्या आसपास, आता 20-25 वर्षांची मुलं सैन्यामध्ये भरती होताना दिसतात. मग अशा तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना बघा खरं म्हणजे त्यांचा उत्साह आत्ताच्या मुलांना लाजवणारच होता, कारण दमून जायची ती. त्या मात्र दमल्या नाही. त्यांना एकच ध्येय होतं आपल्या पतीचं म्हणजे स्वप्न पूर्ण करणं. मग हे प्रशिक्षण त्यांना त्यामुळे खडतर वाटलंच नाही ना, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेमधून बाहेर येणं कठीणच. बघा, एवढं मोठं म्हणजे दुःख किंवा एवढा मोठा प्रसंग त्यांच्यावरती आलेला होता. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते, कारण त्यांच्या मते एखादी मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. बघा काय म्हटलेलं आहे, मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा असे स्वाती महाडिक यांना वाटते, कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा आपण विचार करतो. मग कधी येणार मग ते अधिकच कठीण वाटतं. पण जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेतो, म्हणजे आपण बसल्यावरच म्हणतो आता चला कधी येणार ते ठिकाण म्हणजे सारखा तोच विचार, मग ते आणखीन लांब वाटतो प्रवास किंवा नकोसा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. पण आहे त्याच प्रवास चालू झाल्यानंतर आपण इकडं तिकडं बाहेर बघितलं, निसर्ग न्याहाळला, बघा मग आपल्या तो कठीण वाटत नाही. म्हणजे हे झालं प्रवास करतानाचं. पण आयुष्यामध्ये ध्येय साधतानाचं सुद्धा प्रवास जो असतो तो सुद्धा म्हणजे प्रवास करत असताना आता माझं ध्येय कधी पूर्ण होणार, मी त्या ध्येयापर्यंत कधी पोचणार असा विचार केला तर मग अभ्यास नकोसा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. पण हेच जर आनंदाने अभ्यास करत राहिला तर नक्कीच यश मिळते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे होते काय की आपल्याला काय करायचे आहे, आपले ध्येय कोणते हे आपण नक्की करतो आणि पावले टाकायला आपण काय करतो, सुरुवात करतो.
अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलो नाही हे लक्षात येते. मग आपण मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो. पण आपण मुक्कामाला पोहोचतच नाही. त्याचे कारण साधे आहे. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, बघा आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो आहे. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचा आपण विचारच करीत नाही. खरे तर या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. खरे तर बघा म्हणजे तपशीलवार विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सगळ्या कृतींची नोंद ठेवली पाहिजे. काही कृतींचा मिळून एक टप्पा, याप्रमाणे संपूर्ण मार्गांचे टप्पे ठरवले पाहिजे. कुठल्या टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने वापरावी लागेल हे सुद्धा आपल्याला ठरवावे लागते. म्हणजे तयारी केली, बघा तयारी म्हणजेच नियोजन. मग अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास, म्हणजे मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवास फार महत्त्वाचा वाटतो आहे. ठीक आहे. पुढे बघा स्वाती महाडिक काय म्हणतात. आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. येथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. निग्रही, करारी आणि धाडशी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. रणरागिणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्वाती देशमुख कशा आहेत, जिद्दी आहेत. म्हणजे त्यांनी जिद्द, त्यांच्या निर्धारातून, त्यांनी जिद्दीमधून त्यांनी त्यांचं ध्येय पूर्ण केलं. बघा लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारामधून आणि त्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसून येते. पतीचे अंत्यविधी चालू होते. बघा त्याच वेळी त्यांनी काय केलेलं आहे, मनात पक्का निर्णय केला की आपण सैन्यात दाखल व्हायचं. पण वयाच्या अटीत त्या बसत नव्हत्या. तरीही अर्ज विनंत्या करून त्यांनी वयाची अट काय करून घेतली, शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पास करणं खूपच कठीण, पण पहिल्याच प्रयत्नात त्या पास झालेल्या आहेत. त्यानंतर जे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केली. सैन्यात त्या दाखल झाल्या. बघा मग पुढे बघा आता आपण जे काम करतो, मग ते काम कोणतेही असू दे, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं, अधिक शिकायचं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम. म्हणजे स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतला आणि ते प्रत्यक्षात आणलासुद्धा. पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले. या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवण्याचा मार्ग निवडला. एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीची कर्तबगारी, विचार, तत्त्व यांचाही एक प्रकारे अंत होत असतो. मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही, किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही. तर मग आपली प्रिय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार? तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून त्या व्यक्तीचे कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांनी उराशी बाळगलेली तत्त्वे जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेवू शकतो. किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मला या विचाराची देणगी, बघा म्हणजेच आपल्या सर्वांना या विचाराची देणगी या प्रस्तुत पाठामधून मिळते. ठीक आहे मुलांनो, बघा आता याच्यावरचा हा स्वाध्याय आहे तो तुम्ही लगेच सोडवायचा आहे. ठीक आहे. काय आहे बघा, लेफ्टनंट स्वाती महाडिक. तर त्यांचे शिक्षण काय आहे बघा, परिच्छेद वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतच आहे त्यांनी काय काय शिकलेले आहेत त्या. तर BSc, MSW, B.Ed अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम त्या शिकलेल्या आहेत. त्यांचा निर्धार काय, तर पतीच्या निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी त्यांनी नाकारली आणि सैन्यात जाण्याचा निर्धार केला. तसेच मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांचा स्वभाव कसा होता,
धाडशी, देशप्रेमी, निग्रही, करारी, दुःखावर मात करण्याची क्षमता. बघा, काम समजून घेण्याची वृत्ती असा त्यांचा स्वभाव. पुढे बघा, कठोर परिश्रमामुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. बघा, सांगितलेलंच आहे मुलांनो, तुम्ही ते लिहा. ठीक आहे. इथं पास एक किती बघा, कठोर परिश्रमामुळे 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वा, म्हणजे एवढे सगळे जी स्वमत आहे ती तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये सोडवायचे आहेत. व्यवस्थित सगळी स्वमतं साधारणतः 8 ते 10 ओळीमध्ये तुम्ही सोडवून म्हणजे ठेवायचे आहेत वहीमध्ये. पुढे बघा, आता हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे शब्दबद्ध म्हणजे भाव शब्दबद्ध करा. काय भाव येतात बघा मनामध्ये, काय काय वाटतंय. तर त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतला. निर्णय पूर्ण करण्यासाठी म्हणजे निर्णय जो घेतला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं, कठोर परिश्रम केले. कर्तबगारी विचार, बघा तत्वे यांचा अंत एक प्रकारे होत असतो त्या व्यक्तीची, म्हणजे ती व्यक्ती गेल्यानंतर. मग मरण पावलेल्या व्यक्तीचे विचार कसे जीवन ठेवायचे बघा, किंबहुना कोणत्याही माणसाला अमर कसं करायचे. तर त्या माणसाची म्हणजे आपली प्रिय व्यक्ती असू दे, आदरणीय व्यक्ती असू दे, बघा तिचे विचार, बघा तिचे स्वप्न, उराशी बाळगली तत्व जिवंत ठेवली तर त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या राहतात. ठीक आहे. तर बघून घ्या त्याची, म्हणजे लिहून ठेवा उत्तरं त्याची. याच्यामध्ये आलेले हे बघा कठीण शब्द. ठीक आहे. निग्रही, ठामपणे ठरवलेले असणारा, करारी, केलेला करार, दिलेलं वचन. करारी स्वभाव होता ना त्यांचा, म्हणजे कसा दिलेलं वचन, त्यांनी वचन दिलेलं असतं ना, मी सैन्यामध्ये भरती होणार किंवा ठरवलेलं असते. नंतर बघा वाक्प्रचारातले बघून घ्या. तळ हातावर शिर घेणे म्हणजे प्राणांचीही पर्वा न करता शत्रूशी लढणे. ठीक आहे. खचून जाणे, उमेद संपून जाणे, उमेद संपणे. वीरगती प्राप्त होणे, देशासाठी लढता लढता मरण येणे. नंतर अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे, अपूर्ण राहिलेली ध्येय आकांक्षा पूर्ण करणे. नंतर वीर मरण येणे, देशासाठी लढता लढता मरण येणे. ठीक आहे. आता हे आणखीन शब्द आहेत, बघून घ्या. आता हे वाक्प्रचार आणि हे शब्दार्थ जे आहेत हे याच पाठामधला, म्हणजे हा आपला विरांगणा भाग जो आहे तो 2 भागांमध्ये विभागलेला आहे. विरांगणा भाग म्हणजे पाठ आहे तो 2 भागांमध्ये विभागला. एक स्वाती यांच्याबद्दल माहिती आहे, स्वाती महाडिक, आणि दुसरं सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. ठीक आहे. त्यातले हे सगळे वाक्प्रचार आणि शब्दांचे अर्थ आहे. ठीक आहे. तो भाग आपण नंतरच्या तासाला म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयातच. आता याच्यासोबत तुम्हाला जो स्वाध्याय आम्ही पाठवलेला आहे तो मात्र तुम्ही काय करायचं आहे, आम्हाला सोडवून पाठवायचा आहे. ठीक आहे. थांबूया त्या ठिकाणी.